नमस्कार फ्रेंड्स. आज आपण यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ मधील SYBAतील पेपर 218 या विषयातील घटक 2 आर्थिक विश्लेषणाची पद्धती या पाठावरती या विषयावरती या पाठावरती आज आपण चर्चा करणार आहोत. हा पाठ आज आपण या पाठाचे मुद्दे आज आपण सविस्तर समजून घेणार आहोत. तर नक्की काय म्हटलेलं आहे ह्या पाठामध्ये, तर आर्थिक विश्लेषणाची पद्धत काय ते समजून घेण्याचा प्रयत्न करूया. आर्थिक विश्लेषणाची पद्धत, इम्पॉर्टन्स ऑफ इकॉनॉमिक ॲनालिसिस. तर काय 3 महत्त्वाचे मुद्दे आहेत. एक, प्रश्नांचे स्वरूप समजून घेणे, त्या आर्थिक समस्या काय आहेत, आर्थिक प्रश्न काय आहेत ते समजून घेणे, त्यांचा सखोल अभ्यास करणे म्हणजे विश्लेषण होय. मग त्या आर्थिक प्रश्नांचं विश्लेषण करून घेणे, यामुळे त्या प्रश्नांचे नेमके कारण समजते. ओके. नंतर मग त्या प्रश्नांचे विश्लेषण झाल्यानंतर की आपल्याला नेमके कारणं काय आहेत, का आर्थिक प्रश्न उद्भवलेले आहेत, त्या आर्थिक प्रश्नांचे प्रश्न समजून घेतल्यावर, कारणं समजून घेतल्यावर त्यावर अचूक विश्लेषण केल्यामुळे आपल्याला उपाययोजना करणं शक्य होते. उदाहरणार्थ, जर देशामध्ये दुधाचा पुरवठा घटला असेल तर त्याचं विश्लेषण करून, त्याचे प्रश्न समजून घेऊन, त्याची कारणं समजून घेऊन, म्हणजे जसे की चारा टंचाई आहे की आजार आहे, हे नेमकं कारण काय आहे, दुधाचा पुरवठ्याच्या घटण्यामागे नेमकं कारण काय ते शोधून त्यावर उपाय करता होतो. प्रगतीचे साधन. जो देश आर्थिक प्रश्नांचे यशस्वीपणे विश्लेषण करून सोडवणूक करतो, त्याची कारणं शोधून त्यावरती उपाययोजना करतो, तोच देश प्रगती साध्य करू शकतो. ओके. तर पुढचा मुद्दा आहे की आर्थिक विश्लेषणाच्या पद्धती काय आहेत. आता हे जे आर्थिक विश्लेषण करायचे आहेत त्याच्या पद्धती काय आहेत. मेथड्स ऑफ इकॉनॉमिक ॲनालिसिस. अर्थशास्त्रात प्रामुख्याने 2 पद्धतींचा वापर केला जातो. एक आहे पद्धती सांख्यिकी पद्धती, स्टॅटिस्टिकल मेथड. यात काय होतं, तर जेव्हा प्रत्यक्ष प्रयोग करणे शक्य नसते तेव्हा गोळा केलेल्या आकडेवारीचा म्हणजे डेटा आधारे निष्कर्ष काढले जातात. पहिली आहे वापर कसा होतो, तर जेव्हा प्रत्यक्ष प्रयोग करणे शक्य नसते त्यावेळीही जो आपण डेटा गोळा करतो, आकडेवारी गोळा करतो, त्याच्या आधारे निष्कर्ष काढला जातात. उदाहरण गेल्या 10 वर्षातील साखरेच्या किमती आणि मागणी यांची आकडेवारी पाहून किंमत वाढली की कमी मागणी घटते हा निष्कर्ष काढता येतो. मर्यादा काय? सांख्यिकी पद्धतीवर आधारित निष्कर्ष 100% खात्रीशीर नसतात, कारण आकडेवारी गोळा करताना इतर अनेक घटक विचारात घेतलेले नसतात. तर ही एक सांख्यिकी पद्धत आपण पाहिली. याच्यामध्ये काय उदाहरण पाहिलं आपण. दुसरा आहे बौद्धिक प्रयोगाची पद्धत, मेथड्स ऑफ इंटेलेक्च्युअल एक्सपेरिमेंट. स्वरूप कसं आहे याचं, तर अर्थशास्त्र हे सामाजिक शास्त्र असल्याने प्रयोगशाळेत प्रयोग करता येत नाहीत, म्हणून तर्कशास्त्र आणि गृहीतकांच्या आधारे मनात बौद्धिक प्रयोग केले जातात. त्याचा वापर कसा होतो, तर इतर परिस्थिती कायम असताना कॅटेरियस पॅरिबस असे मानून 2 आर्थिक राशींमधील संबंध तपासले जातात. वापर कसा होतो, तर इतर परिस्थिती कायम असताना असे मानून, म्हणजे इतर परिस्थिती कायम आहे असे मानून 2 आर्थिक राशींमधील संबंध तपासले जातात. उदाहरण काय? उत्पादकाचे उद्दिष्ट जास्तीत जास्त नफा मिळवणे आहे, हे गृहीत धरून तो किती किंमत करेल याचा तर्क लावणे. तर ही आहे बौद्धिक प्रयोगाची पद्धत. 2 प्रयोग कोणते आहेत? एक तर सांख्यिकी पद्धती, दुसरा आहे बौद्धिक प्रयोगाची पद्धत. पुढचा घटक आहे, मुद्दा आहे प्रतिमान ही संकल्पना, कन्सेप्ट ऑफ इकॉनॉमिक मॉडेल. व्याख्या काय? निरनिराळ्या आर्थिक राशींमधील परस्पर संबंधाचा संच म्हणजे प्रतिमान मॉडेल होय. काय म्हणतात? निरनिराळ्या आर्थिक राशींमधील परस्पर जो संबंध असतो, संबंधाचा जो संच असतो त्याला प्रतिमान म्हटलेला आहे. सोपेपणा कसा आहे? वास्तव जग अत्यंत गुंतागुंतीचे असते. प्रतिमान अनावश्यक तपशील गाळून महत्त्वाच्या घटकांमधील संबंध स्पष्ट करते. उदाहरण समजून घेऊया. घर बांधण्यापूर्वी त्याचे छोटे मॉडेल तयार केले जाते. तसेच अर्थव्यवस्थेचा अभ्यास करताना मागणी, पुरवठा आणि किंमत यांचे मागणी पुरवठा प्रतिमान वापरले जातात. फायदा काय होतो याचा, तर प्रतिमानामुळे भविष्यातील आर्थिक प्रश्नांची सोडवणूक करणे सुलभ होते. आता यावर काही प्रश्न आलेत ते पाहूया. प्रश्न 1, आर्थिक विश्लेषण म्हणजे काय, त्याचे महत्त्व स्पष्ट करा. आर्थिक प्रश्नांच्या विविध बाजूंचा सखोल आणि शास्त्रशुद्ध अभ्यास करणे म्हणजे आर्थिक विश्लेषण होय. काय म्हटलेलं आहे? जे आर्थिक प्रश्न आहेत त्या आर्थिक प्रश्नांच्या विविध बाजूचा सखोल अभ्यास आणि शास्त्रशुद्ध अभ्यास करणे म्हणजे आर्थिक विश्लेषण होय. याचे महत्त्व पुढीलप्रमाणे आहे. प्रश्नांचे नेमके निदान करता येते, प्रश्नांच्या तीव्रतेनुसार उपाययोजनांची दिशा ठरवता येते,
तिसरा आहे उपलब्ध साधनांचा म्हणजे भूमी, श्रम, भांडवल कार्यक्षम वापर कसा करावा याचे मार्गदर्शन मिळते. चौथा आहे देशाचा आर्थिक विकास साध्य करण्यासाठी अचूक विश्लेषण हा पाया असतो. प्रश्न 2, सांख्यिकी पद्धती म्हणजे काय, या पद्धतीचा मर्यादा स्पष्ट करा. तर उपलब्ध सांख्यिकी पद्धती म्हणजे उपलब्ध आकडेवारींचे संकलन, वर्गीकरण आणि विश्लेषण करून निष्कर्ष काढण्याच्या पद्धतीला सांख्यिकी पद्धती म्हणतात. काय काय म्हटलेलं आहे सांख्यिकी पद्धती म्हणजे काय, उपलब्ध जी आकडेवारी, आपल्याकडे जी आकडेवारी उपलब्ध आहे त्यांचं संकलन करून, त्यांचं वर्गीकरण करून आणि विश्लेषण करून निष्कर्ष काढण्याच्या पद्धतीला सांख्यिकी पद्धती म्हणतात. मर्यादा काय, या पद्धतीत केवळ संख्यात्मक माहितीचा विचार होतो. दुसरं, गुणात्मक बदल दुर्लक्षित राहतात. दुसरा आहे आकडेवारी गोळा करताना त्रुटी राहिल्यास निष्कर्ष चुकीचे निघू शकतात. तिसरा आहे सांख्यिकी निष्कर्ष हे केवळ सरासरीवर आधारित असतात, ते प्रत्येक वैयक्तिक बाबतीत खरे ठरतील असे नाही. तर ह्या या पद्धतीच्या मर्यादा आहेत. प्रश्न 3, बौद्धिक प्रयोगाची पद्धत अर्थशास्त्रात का महत्त्वाची आहे ते लिहा. बौद्धिक शास्त्राप्रमाणे अर्थशास्त्रात मानवावर प्रयोगशाळेत प्रयोग करणे शक्य नसते. माणसाचे वर्तन बदलत असते. अशा वेळी तर्कशास्त्राचा वापर करून बौद्धिक प्रयोग केले जातात. यात एखादे आर्थिक उद्दिष्ट, उदाहरणार्थ नफा वाढवणे, समोर ठेवून त्या दिशेने व्यक्ती कशी वागेल याचे नियम सिद्ध केले जातात. ही पद्धत वास्तव जगातील गुंतागुंत सोपी करून आर्थिक नियम मांडण्यास मदत करते. प्रश्न 4, प्रतिमान म्हणजे मॉडेल म्हणजे काय, आर्थिक अभ्यासात त्याचे उपयोग सांगा. प्रतिमान म्हणजे वास्तव जगातील आर्थिक राशींमधील परस्पर संबंधाचे एक सोपे रूप आहे. याचा उपयोग काय, तर गुंतागुंतीचे प्रश्न सुटसुटीत करून समजून घेता येतात. अनावश्यक माहिती वगळून केवळ संबंधित घटकांवर लक्ष केंद्रित करता येते. भविष्यकालीन बदलांचा अंदाज वर्तवता येतो. आर्थिक नियोजनासाठी आधारभूत आराखडा तयार करता येतो. प्रश्न 5, आर्थिक विश्लेषणाच्या पद्धती निवडताना कोणत्या गोष्टींचा विचार करावा लागतो. तर विश्लेषणाची पद्धत ही प्रश्नांच्या स्वरूपावर अवलंबून असते. काय म्हटलं आहे, जे जी विश्लेषण करतो त्याची पद्धत ही प्रश्न कसा असेल त्या प्रश्नाच्या स्वरूपावरती अवलंबून असते. जर प्रश्न व्यापक आणि देशव्यापी असेल तर समग्रलक्षी मॅक्रो आणि सांख्यिकी पद्धत उपयुक्त ठरेल. जर प्रश्न वैयक्तिक घटकांचा असेल तर अंशालक्षी म्हणजे मायक्रो विश्लेषण सोयीचे असते. अनेकदा अचूक निष्कर्षासाठी सांख्यिकी आणि बौद्धिक प्रयोग या दोन्ही पद्धतींचा एकत्रित वापर करावा लागतो. आता काही सविस्तर टिपा आल्यात त्या पाहूया, शॉर्ट नोट्स. टिपा 1, प्रतिमानातील संबंधित घटक रिलेटेड फॅक्टर्स काय ते समजूया. आर्थिक प्रतिमान तयार करताना फक्त त्याच गोष्टींचा विचार केला जातो ज्यांचा थेट परिणाम अभ्यासावर होतो. उदाहरणार्थ साखरेच्या मागणीचा अभ्यास करताना तिची किंमत हा संबंधित घटक आहे, पण साखरेच्या पाकिटाचा रंग हा असंबंधित घटक आहे. संबंधित घटक निवडीमुळे विश्लेषण अचूक होते. 2, तर्कशास्त्रीय युक्तिवाद. टिप 2, तर्कशास्त्रीय युक्तिवाद. बौद्धिक प्रयोगाच्या पद्धतीत तर्कशास्त्राचा वापर होतो. एखादी गोष्ट घडली तर त्याचे परिणाम काय होतील याचा तर्क लावला जातो. उदाहरणार्थ जर कच्च्या मालाच्या किमती वाढल्या तर वस्तूचे उत्पादन महाग होईल आणि परिणामी तिची किंमत वाढेल, हा एक तर्कशास्त्रीय युक्तिवाद आहे. टिप 3, इमा अंडलमन यांचे विचार. इमा अंडलमन यांनी थिअरीज ऑफ इकॉनॉमी, ग्रोथ अँड डेव्हलपमेंट या ग्रंथात विविध अर्थशास्त्रांनी मांडलेल्या प्रतिमानांचे विवेचन केले आहे. त्यांच्या मते प्रतिमानामुळे प्रश्नांची गुंतागुंत कमी होऊन त्यांचे आकलन चांगल्या प्रकारे होते. सांख्यिकी पद्धती. 4था टिप आहे सांख्यिकी पद्धतीतील निष्कर्ष. कन्क्लुजन काय, तर सांख्यिकी पद्धतीत निष्कर्ष हे आकडेवारीवर अवलंबून असतात. उदाहरणार्थ गेल्या वर्षी साखरेची किंमत वाढल्यावर मागणी 10% घटली असेल तर आपण असा निष्कर्ष काढतो की किंमत आणि मागणीत व्यस्त संबंध आहे. मात्र हा निष्कर्ष परिस्थितीनुसार बदलू शकतो. टिप 5, वास्तव आणि प्रतिमान यातील संबंध. वास्तव जग खूप मोठे आहे आणि समजण्यास कठीण असते. प्रतिमान हे त्या वास्तवाचे छोटे रूप, मिनिचर असते, मॉडेल असते. जसे एखाद्या मोठ्या इंजिनाचे मॉडेल पाहून त्याचे कार्य समजते, तसेच प्रतिमानावरून मोठ्या अर्थव्यवस्थेचे कार्य समजून घेता येते. स्वाध्याय रिकाम्या जागा आलेल्या काय, सांख्यिकी पद्धत ही बौद्धिक प्रयोगाची पद्धत आहे. पद्धत या विश्लेषणाच्या 2 पद्धती आहेत. व्यापक प्रश्नासाठी समग्रलक्षी अर्थशास्त्र पद्धतीचा वापर केला जातो. आर्थिक अभ्यासात आपल्या निरीक्षणावरील गोष्टींपैकी संबंधित गोष्टींचा विचार केला जातो.
प्रतिमान म्हणजे निरनिराळ्या आर्थिक राशींमधील परस्पर संबंधांचा संच होय. तर मित्रांनो, आज आपण एस-वे बी-एतील इको 218 इकॉनॉमिक्स 218 पेपर या पेपरातील घटक 2 मागणी अच्छा पुढचा या मुद्दा आहे मागणीचे विश्लेषण. मागणीची संकल्पना कन्सेप्ट ऑफ डिमांड. याची व्याख्या काय? अर्थशास्त्रात फक्त इच्छा म्हणजे मागणी नव्हे. मागणी पूर्ण होण्यासाठी 3 गोष्टींची गरज असते. पहिली काय? वस्तू खरेदी करण्याची इच्छा. दुसरा आहे खरेदी करण्यासाठी लागणारी क्रयशक्ती म्हणजे पैसे. आणि तिसरा आहे पैसे खर्च करण्याची सिद्धता. सूत्र काय? मागणी ही नेहमी एका विशिष्ट किमतीला आणि विशिष्ट वेळेला दिलेली असते. पुढचा मुद्दा आहे मागणीवर परिणाम करणारे घटक कोणते आहेत? ऑफ डिमांड. डिटर्मायनंट्स ऑफ डिमांड. वस्तूची मागणी खालील गोष्टींवर अवलंबून असते. किंमत वाढली की मागणी घटते आणि किंमत कमी झाली की मागणी वाढते. उत्पन्न. उपभोक्त्याचे उत्पन्न वाढले की खरेदी शक्ती वाढते, परिणामी मागणी वाढते. पर्यायी वस्तूंच्या किमती. उदाहरणार्थ चहाची किंमत वाढली तर लोक कॉफीकडे वळतात, कॉफीची किंमत मागणी वाढते. पूरक वस्तूंच्या किमती. उदाहरणार्थ पेट्रोल महागले तर कारची मागणी कमी होते. लोकसंख्या वाढली की वस्तूंची एकूण मागणी वाढते. काय मागणीवर परिणाम करणारे घटक कोणते आहेत? तर एक आहे किंमत, दुसरा आहे उत्पन्न, तिसरा आहे पर्यायी वस्तूंच्या किमती, पूरक वस्तूंच्या किमती, नंतर मग लोकसंख्या. ते हे घटक मागणीवरती परिणाम करणारे असतात. किंमत कशा प्रकारे परिणाम करते? तर किंमत वाढली की मागणी घटते आणि किंमत कमी झाली की मागणी वाढते. उत्पन्न हा घटक कसा मागणीवर परिणाम करतो? तर उपभोक्त्याचे उत्पन्न वाढले की खरेदी शक्ती वाढते, परिणामी मागणी घटते. पर्यायी वस्तूंच्या किमती हा घटक कसा मागणीवरती परिणाम करतो? तर उदाहरणार्थ चहाची किंमत वाढली तर लोक कॉफीकडे वळतात आणि त्या कारणामुळे कॉफीची मागणी वाढते. पुढच्या पूरक वस्तूंच्या किमती. म्हणजे पूरक वस्तू म्हणजे कोणत्या? पेट्रोल महागले तर कारची मागणी कमी होते. पुढचा आहे लोकसंख्या वाढली की वस्तूंची एकूण मागणी वाढते. मागणीचा नियम काय सांगतो? लॉ ऑफ डिमांड. नियम असा आहे की इतर परिस्थिती कायम असताना वस्तूची किंमत कमी झाली असता मागणी विस्तारते आणि किंमत वाढली असता मागणी आकुंचन पावते. काय म्हटलेलं आहे? इतर परिस्थिती कायम असताना वस्तूची किंमत कमी झाली असता, एखाद्या वस्तूची किंमत ही कमी झाली असता त्या वस्तूची मागणी विस्तारते आणि त्या वस्तूची किंमत वाढली असता त्या वस्तूची मागणी आकुंचन पावते म्हणजे कमी होते. ह्याला व्यस्त संबंध म्हणतात. व्यस्त संबंध किंमत आणि मागणी यांच्यात विरोधी किंवा व्यस्त संबंध असतो. मागणीच्या नियमाचे अपवाद काय आहेत? काही बाबतीत किंमत वाढूनही मागणी कमी होत नाही. गिफेन वस्तू, हलक्या दर्जाच्या वस्तू गिफेन वस्तूमध्ये किंमत कमी झाली तरी गरीब लोक अशा वस्तूंची मागणी वाढवत नाहीत. प्रतिष्ठेच्या वस्तू, हिरे, महागड्या गाड्या यांची किंमत वाढली तरी श्रीमंत लोक आपली प्रतिष्ठा दाखवण्यासाठी त्या अधिक खरेदी करतात. भविष्यातील किमतीचा अंदाज. जर लोकांना वाटले की भविष्यात किंमत अजून वाढणार आहे तर त्या वाढत्या किमतीला जास्त खरेदी करतात. मागणीतील बदल. मागणीचा विस्तार व आकुंचन. केवळ किमतीतील बदलामुळे जेव्हा मागणी बदलते त्याला विस्तार किंवा आकुंचन म्हणतात. मागणीतील वृद्धी व घट. किंमत स्थिर असताना इतर घटकांमुळे उदाहरणार्थ उत्पन्न, फॅशन जेव्हा मागणी बदलते तेव्हा त्याला मागणीतील वृद्धी घट म्हणतात. दीर्घोत्तरी प्रश्न आलेले आहेत ते पाहूया. मागणी म्हणजे काय ते सांगून मागणीवरती परिणाम करणारे घटक स्पष्ट करा. मागणी म्हणजे एखादी वस्तू खरेदी करण्याची इच्छा, ती पूर्ण करण्यासाठी लागणारे पैसे आणि ते खर्च करण्याची तयारी म्हणजे मागणी होय. मागणीवर परिणाम करणारे मुख्य घटक कोणते आहेत? वस्तूची किंमत, उपभोक्त्याचे उत्पन्न, पर्यायी व पूरक वस्तूंच्या किमती, लोकांच्या आवडीनिवडी, फॅशन आणि भविष्यातील किमतींचे अंदाज या सर्व घटकांचा परिणाम मागणीच्या परिणामावर थेट परिणाम करतो. प्रश्न 2. मागणीचा नियम कोष्टक आणि आकृतीच्या सहाय्याने स्पष्ट करा. प्राध्यापक मार्शल यांनी मागणीचा नियम मांडला. कोष्टकात आपण पाहतो की जशी वस्तूची किंमत ₹10, 8, 6 अशी कमी होते तशी मागणी 2, 3 नगांनी वाढते. आकृतीत मागणी वक्र, डिमांड कर्व डावीकडून उजवीकडे खाली सरकणारा दिसतो. हे दर्शवते की किंमत आणि मागणी यांच्यात व्यस्त संबंध आहे. प्रश्न 3. मागणीच्या नियमाचे अपवाद सविस्तर स्पष्ट करा. उत्तर आहे मागणीच्या नियमाला
काही अपवाद आहेत. गिफेनचा विरोधाभास. अत्यंत हलक्या दर्जाच्या वस्तूंच्या बाबतीत किंमत कमी होऊनही मागणी वाढत नाही. प्रतिष्ठेच्या वस्तू श्रीमंत वर्गासाठी किंमत वाढली तरी मागणी वाढू शकते. अज्ञान. काही वेळा ग्राहकांना वाटते की जास्त किमतीची वस्तू दर्जेदार आहे म्हणून ती जास्त खरेदी करतात. जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्य, औषधे यांच्या बाबतीत किंमत वाढली तरी मागणीत मोठा बदल होत नाही. प्रश्न 4. वैयक्तिक मागणी आणि बाजार मागणी यातील फरक स्पष्ट करा. वैयक्तिक मागणी एका विशिष्ट काळात एका विशिष्ट किमतीला एका उपभोक्त्याने केलेली मागणी म्हणजे वैयक्तिक मागणी होय. बाजार मागणी म्हणजे काय, तर एका विशिष्ट काळात एका विशिष्ट किमतीला बाजारातील सर्व उपभोक्त्यांनी केलेल्या एकूण मागणीची बेरीज म्हणजे बाजार मागणी होय. बाजार मागणी ही वैयक्तिक मागणीच्या तुलनेत अधिक व्यापक असते. प्रश्न 5. मागणीचा नियम इतर परिस्थितीत कायम कॅटेरियस पॅरिबस या गृहीतकावर का अवलंबून असतो ते लिहा. मागणीचा नियम फक्त किंमत आणि मागणी यांच्यातील संबंध स्पष्ट करतो. जर त्याच वेळी लोकांचे उत्पन्न वाढले किंवा फॅशन बदलली तर किंमत वाढूनही मागणी वाढू शकते. अशा वेळी नियम चुकीचा ठरेल. म्हणूनच नियम सिद्ध होण्यासाठी उत्पन्न, लोकसंख्या, आवडीनिवडी आणि पर्यायी वस्तूंच्या किमती स्थिर असणे आवश्यक असते. टिपा लिहा आल्यात. गिफेन वस्तू, गिफेन गुड्स. सर रॉबर्ट गिफेन यांनी 18व्या शतकात हे निरीक्षण मांडले. पावाच्या किमतीत कमीत कमी झाल्या तरी पावाच्या किमती कमी झाल्या तरी गरीब लोक पावाचा वापर न वाढवता उरलेले पैसे मांस खरेदीसाठी वापरतात. अशा हलक्या दर्जाच्या वस्तूंना गिफेन वस्तू म्हणतात, जिथे मागणीचा नियम लागू होत नाही. मागणीचे लवचिकता, इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड. किमतीत बदल झाल्यामुळे मागणीत किती प्रमाणात बदल होतो याचे मापन म्हणजे लवचिकता होय. काय म्हटलेलं आहे, जर किमतीमध्ये बदल झाल्यामुळे मागणीमध्ये किती प्रमाणात बदल होतो याचे मापन म्हणजे लवचिकता होय. काही वस्तूंची मागणी किमतीनुसार खूप बदलते. उदाहरणार्थ चैनीच्या वस्तू, तर काहींची फारशी बदलत नाही. उदाहरणार्थ मीठ. पूरक वस्तू, कॉम्प्लिमेंटरी गुड्स. पुढचा आहे पूरक वस्तू. ज्या वस्तूंचा वापर एकमेकांशिवाय होऊ शकत नाही त्यांना पूरक वस्तू म्हणतात. उदाहरणार्थ पेन आणि शाई किंवा कार आणि पेट्रोल. यात एका वस्तूची किंमत वाढली की दुसऱ्या वस्तूची मागणी आपोआप कमी होते. टिप 4. मागणी वक्र खाली का सरकतो. मागणी वक्र डावीकडून उजवीकडे खाली सरकण्याची दोन मुख्य कारणे आहेत. उत्पन्न परिणाम. किंमत कमी झाल्यामुळे ग्राहकांची खरेदी शक्ती वाढते. पर्यायी परिणाम. वस्तू स्वस्त झाल्यामुळे लोक इतर महागड्या वस्तू सोडून त्या वस्तूची खरेदी करतात. टिप 5. संयुक्त मागणी, जॉईंट डिमांड. जेव्हा एकाच गरजेसाठी 2 किंवा अधिक वस्तूंची एकत्रित मागणी केली जाते तेव्हा त्याला संयुक्त मागणी म्हणतात. त्यामुळे जेव्हा एकाच गरजेसाठी, गरज एकच आहे पण 2 किंवा अधिक वस्तूंची एकत्रित मागणी केली जाते तेव्हा त्याला संयुक्त मागणी म्हणतात. उदाहरणार्थ चहा बनवण्यासाठी चहापत्ती, साखर आणि दूध. गरज एकच आहे पण चहा बनवण्यासाठी चहापत्ती लागतो, साखर लागतो आणि दूध लागतो. या सर्वांची एकत्रित मागणी करावी लागते, त्यालाच संयुक्त मागणी म्हणतात. मित्र, आज आपण SYBAतील इको 218 या पेपरमधील घटक 2 या घटक 2च्या तरतुदी आज आपण सविस्तरपणे समजून घेतलेल्या आहेत. हा घटक अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ वारंवार पहा, जेणेकरून या घटकाचे मुद्दे तुम्हाला अधिक चांगल्या प्रकारे समजतील. तर आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद.